जय माता दी मित्रांनो, अखेर तो दिवस उजाडला त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. माता राणीचा बोलावा आलाच आणि आम्ही निघालोय जम्मूच्या पावनभूमीत कटरा येथे. माझ्यासोबत या पवित्र यात्रेत कोण कोण आहे माहिती आहे? माझी मावशी, माझी दोन लहान लहान बच्चे कंपनी, देवांश आणि प्राजक्ता आणि माझी काही मित्रमंडळी. आमचा एक पानिपतचा ग्रुप आहे, तो सुद्धा पूर्ण आहे. आम्ही सगळेजण माता राणीच्या दर्शनासाठी प्रचंड उत्सुक आहोत. चला चला तर मग तुम्हालाही घडवून आणतो वैष्णोदेवीची ही सुंदर यात्रा. मित्रांनो, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे रेल्वेने श्री माता वैष्णोदेवी कटरा चल SVDK स्टेशन गाठणे. देशातील प्रमुख शहरांमधून इथे थेट गाड्या येतात. जर तुम्ही विमानाला येत असाल तर जम्मू विमानतळ सर्वात जवळ आहे. 45 किलोमीटरचा प्रवास किंवा बसने करावा लागतो. तर मग चला जम्मू स्टेशनला, तिथून पुढे कटरा. काय करा, चिटकलो आम्ही तिथे ना. आपण आता आलेलो आहोत. हे आहे कटरा स्टेशन व हा आहे आपला ग्रुप इथे मोठ्या प्रमाणामध्ये. व आहे जे वैष्णोदेवीचं दर्शन करायचं आपल्याला इकडे जायचं आहे. उद्यावरती आपल्याला कटरा स्टेशनवरून आहे. खूपच सुंदर आणि हे झालेलं आहे. हा चंद्र आलेला आहे इथे. मस्तपैकी चंद्रदेवान दर्शन दिलेलं आहे. कटरा में स्टेशन के बाहर ही, मतलब ज़्यादा भी चलने की ज़रूरत नहीं हमें. यहीं से होटल की शुरुआत होती है और होटल से पिकअप एरिया वगैरह गाड़ियाँ हो गई. होटल से अगर हम लोग बात कर लेंगे तो पिकअप की वगैरह व्यवस्था है. यहाँ पर देखिए सब पेड़ लगे हुए हैं, दुकानें खुली है. हम गाड़ी से सफ़र कर रहे, इससे थोड़ी सी ठंड हवा आ रही है. लेकिन हम लोग अगर यदि पैदल घूमते हैं तो इतनी ठंड से लगती नहीं है. ठंड है यहाँ पर, लेकिन महसूस नहीं. फायनली आपण वैष्णोदेवीला पोहोचलेलो आहोत व हे आपण हॉटेल बुक केलेलं आहे. मस्तपैकी हॉटेल प्रशस्त आहे व हॉटेलच्या खिडकीमधून माता वैष्णो देवीचं पूर्ण तो डोंगर आहे तो खूप छान आणि मस्तपैकी दिसत आहे. आपल्याला जवळ आपल्या रूम मधूनच दर्शन होत आहे त्रिकुट पर्वताचं. तर मग आता फटाफट फ्रेश होऊ आणि आपल्याला रात्री चालायला सुरुवात करायची आहे. तर आता आपण लगेच फ्रेश होऊन लगेच फटाफट निघणार आहोत माता राणीच्या दर्शनासाठी. तर फायनली आपण चढायला सुरुवात केली. तुम्हाला समोर जे अथांग आणि सुंदर डोंगर दिसत आहेत ना, या डोंगरांना त्रिकुट पर्वत असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार माता राणीने भैरवनाथापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या डोंगरामध्ये आश्रय घेतला होता आणि 9 महिने एका गुहेत ध्यान केले होते, ज्याला आपण आज
अर्धकुवारी म्हणून ओळखतो. या डोंगराचा परिसर इतका शांत आणि सकारात्मक आहे की इथली हवा अंगाला शिवली तरी प्रवासाचा सगळा थकवा दूर होऊन जातो. आपण बॅकग्राऊंडला जी म्युझिक बघत आहात ही भजन इथे कंटिन्यू दिवस रात्र हे चालू राहतं. जिथे जिथे शेड आहेत तिथे तिथे तुम्हाला हे भजन ऐकू येईल व जिथे जिथे शेड नाहीये तिथे तुम्हाला हे भजन ऐकायला नाही येणार, परंतु हे कंटिन्यू रात्रंदिवस चालू असतं. आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आमची खरी चढण आता सुरू झालेली आहे. मला तर जिथे चढण लागायची आहे तिथे मी घोड्याला आवाज द्यायचो, 50 रुपये द्यायचो, चढण चढायचो. आणि शिवाय आता थोडं मध्ये मध्ये चालणं व्हायचं सपाट रस्त्याने, बाकी रस्त्याने मी मावशी पण माझ्यावर होती, मग आम्ही घोडाच करायचं. वैष्णोदेवीची चढण रात्रीच्या वेळी करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. एकतर उन्हाचा त्रास होत नाही आणि पूर्ण डोंगर दिव्याच्या रोषणाईने उजळून निघतो. आम्ही काही अंतर चालत पार केलं आणि पण चढण बरीच असल्याने आणि मावशी तसेच देवांश प्राजक्ता सोबत असल्याने व आम्ही पुढील प्रवासासाठी घोड्याचा किंवा खच्चर असा पर्याय निवडला. परंतु देवांश आणि प्राजक्ताच्या मम्मीने चालत येण्याचा पर्याय निवडला. ती तिच्या मैत्रिणींबरोबर व आमच्या सहप्रवाशांबरोबर ती चालत चालत वैष्णोदेवीचा डोंगर त्रिकुट पर्वत चढत होती. मित्रांनो, इथे प्रशासनाने म्हणजे शाईन बोर्ड घोड्याचे दर निश्चित केले आहेत, त्यामुळे तुमची इथे फसवणूक होत नाही. कटरा म्हणजेच बाणगंगा ते भवन मुख्य मंदिर साधारणपणे 1250 ते 1300 रुपये प्रति घोडा एका बाजूचं भाडं होतं. जर तुम्हाला फक्त अर्धकुवारीपर्यंत जायचे असेल तर साधारण 650 ते 700 रुपये लागतात. इथे जसं सीझन म्हणजे जसं वातावरण बदलतं त्याच्याप्रमाणे दरामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात, पण सरकारी तक्ता पाहूनच घोडा बुक करा. आणि तसंही रस्त्यामध्ये काही काही वेळेस रिकामे घोडेवाले फिरत असतात, तेव्हा ते 50 रुपये 20-30 रुपये किंवा मग 100 रुपये 150-200 रुपये घेऊन अर्ध्या रस्त्यामध्ये इकडे आपल्याला सोडतात. देवांशला विचारलं घोड्याची सफर कशी वाटते, भीती वाटते की मजा येते. पप्पा मला खूप भीती वाटते, थोडी मजा पण येते. खूप छान वाटते. प्राजक्ता तू तर अगदी झाशीची राणीसारखी बसली घोड्यावर. मावशी दर्शन करायला उत्सुकता दिसते मावशीची. मित्रांनो, पायात थोडे दुखत असले तरी हवेतल्या गारवामुळे आणि जय मातादीच्या घोषणाने एक वेगळीच ऊर्जा मिळते. आपण चालत आणि घोड्यावरून हा प्रवास करत आहोत. मध्येच थांबून गरम चहा आणि मॅगी खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. अखेर आम्ही माता राणीच्या दरबारात जवळ येऊन पोचलेलो आहोत. दरबार म्हणजेच भवन जवळ पोचलेलो आहोत. इथून पुढे मंदिरामध्ये व मंदिराच्या काही परिसरामध्ये कॅमेरा नेण्यास बंदी आहे, त्यामुळे थोड्या वेळाने आम्ही मोबाईल लॉकरमध्ये जमा करणार आहोत आणि डोळे भरून माता राणीचे दर्शन घेणार. भैरवनाथ
नमस्कार, अभी हम पहुँचे हैं माता वैष्णो देवी धाम भवन। ये देख सकते हैं आप, देवांश हो गया है। ये माता वैष्णो देवी का भवन, और बाहर देखिए पूरा अंधेरा है अभी प्रातःकाल के मॉर्निंग के सुबह 4:15 हो गए, 4:15 बज रहे हैं और इस समय हम ऊपर पहुँचे। प्राजक्ता बघ इकडे, थोड़ी थक गई है, ऊपर ले। हाय हाय कर, हाय कर ना, ए नाटकी हाय कर, तो ॲक्टर मित्रांनो, माता राणीच्या मुख्य गुहेचे म्हणजेच भवनाचे दर्शन तर अप्रतिम झाले, मनाला खूप शांतता मिळाली। पण वैष्णोदेवीची ही यात्रा एका गोष्टीशिवाय अपूर्ण मानली जाते, ही म्हणजे भैरवनाथाचे दर्शन। पौराणिक कथेनुसार जोपर्यंत तुम्ही माता राणीच्या दर्शनानंतर भैरवनाथाच्या मंदिरात जात नाही तोपर्यंत तुमची ही यात्रा सफल म्हणजेच पूर्ण होत नाही। चला चला तर मग आपण निघालोय भैरव बाबाच्या दर्शनाला। भैरवनाथाचे हे मंदिर मुख्य मंदिरापासून भवन साधारण 3 किलोमीटर अजून उंचावर आहे। हा डोंगर खूप जास्त सरळ आणि चढणीचा आहे। जर तुम्ही चालत गेलात तर खूप दमछाक होते, पण सुदैवाने आता इथे प्रशासनाने रोपवेची उत्तम सोय केलेली आहे। या रोपवेचे तिकीट फक्त 100 रुपये प्रति व्यक्ती, दोन्ही बाजूचे येणे आणि जाणे। रोपवेने आपण अवघ्या 3 ते 5 मिनिटात वर पोहोचतो आणि वरून दिसणारा चित्रपट त्रिकुट पर्वताचा नजराना तर स्वर्गासारखा आहे, स्वर्गासारखा वाटतो। आता आपण समजून घेऊया की हे दर्शन इतकं महत्वाचं का आहे। कथेनुसार जेव्हा माता राणीने त्रिकुट पर्वतावर भैरवनाथाचा वध केला तेव्हा त्याचे शिर उडून या ठिकाणी पडलं, ज्याला आज आपण भैरव घाटी म्हणून ओळखतो। मृत्यूच्या आधी भैरवनाथाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने मातेची क्षमा मागितली। माता राणी अत्यंत दयाळू आहे, तिने भैरवनाथाला माफ केलं आणि वरदान दिलं की माझ्या दर्शनानंतर जो भक्त तुझ्या दारात येईल त्याचीच मनोकामना पूर्ण होईल। तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे। जोपर्यंत तुम्ही भैरवनाथाचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत माता राणीचं दर्शन पूर्ण होत नाही। रोपवेच्या सफरीने देवांश आणि प्राजक्ताची तर मजाच झाली। वर आल्यावर इतकी छान थंड हवा सुटली की आमचा सगळा थकवा कुठल्या कुठे गायब झालाय। तसं तर माझ्या मित्रमंडळींबरोबर वैष्णोदेवी शिवखोरी माझे जवळजवळ 7 ते 8 राऊंड झालेले आहेत इतक्या वर्षांमध्ये। जवळजवळ नवीन कामाला लागलो असेल वगैरे काही, तेव्हापासून आम्ही बरेचसे मित्रमंडळी बराच वेळा वैष्णोदेवी आणि शिवखोरी केलेलं आहे व आता फॅमिली बरोबर करण्याची ही पहिलीच वेळ होती। खूप धमाल केली, सर्वांनी मजा केली आणि माझी तर इच्छा आहे जे मी बघेल ते कॅमेऱ्यामध्ये कैद करेल आणि जे मी बघितलेलं आहे ते सर्व मी माझ्या मुलांना व तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की दाखवेल व सर्वांनी माझ्या बरोबर राहा। असे बरेचसे व्हिडिओ आपले येणार आहेत, बराचसा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे।
तुम्हाला हा आमचा वैष्णोदेवीचा प्रवास आणि ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल करा, म्हणजे तुम्हाला माझे येणारे पुढचे व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटत जाईल व तुम्हाला सगळे व्हिडिओ सहज बघता येतील. चला एकत्र मोठ्याने बोलूया. बोलो साचे दरबार की जय. जय माता दी.
तर मित्रांनो, वैष्णोदेवीचे दर्शन झाल्यानंतर आपण भैरव बाबाचे दर्शनही खूप छान पद्धतीने घेतले. आता आमची ही पवित्र वैष्णोदेवीची यात्रा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे. तुम्हाला हा संपूर्ण प्रवास, घोड्याची सफर आणि ही सर्व माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय माता दी, हर हर महादेव. आणि मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तेच प्रोत्साहन मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी हिंमत देतो, ताकद देतो. तुमचं साथ ही मला खूप महत्त्वाची आहे.